थोडं माऊली खाली घे. हां. आज दर्शनाला आलाय, काय वाटतंय? खूप छान. माझ्याकडे शब्द नाही आहेत. खरं तर मला खूप दिवसांपासून यायचं होतं, परंतु मला येणं काही शक्य झालं नव्हतं. आणि मला वाटतं वर्षभराच्या गॅपने मी आज आले असेन पंढरपूरला. आणि विठुरायाच्या चरणाशी लीन होताना माझ्या भावना मी सांगू शकत नाही. इतकं मला आज समाधान आणि खूप आनंद मिळाला. मोठी राजकीय रणधुमाळी काय विठ्ठलाकडे ताकद तर असतेच ना. परमेश्वराकडे येतो ती ताकद आणि ऊर्जा घेण्यासाठीच येत असतो. आणि त्यामुळेच आजचा दिवस म्हणजे माझ्याकडे आता शब्द नाही आहेत की मला किती समाधान आणि किती आनंद झाला. संजय राऊत म्हणतात 19 तारखेला मोठा स्फोट होईल आणि त्यामुळे भाजप नेत्यांचं सगळं म्हणजे काय चेहरे संजय राऊतांची तब्येत बरी नाही आहे. लवकर ते बरे व्हावेत अशी मी पांडुरंगाकडे सुद्धा प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे ते जे काही सगळं बोलतात त्यावर फार लक्ष देऊ नका असं मला तुम्हालाही सांगायचं. म्हणजे अमित शहांनी केलेली टेस्ट ट्यूब बेबी आहे. हा, एकनाथ शिंदे म्हणजे अमित असं शहांनी कोण केलेली म्हणालं? test tube संजय राऊत. अहो, शिवसेना कुठली आहे मूळची हे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगते की संजयजी राऊत यांची तब्येत बरी नाही आहे. त्यांना लवकर बरं वाटू दे. आणि म्हणून आपण सगळे प्रार्थना करूया. मी तर केली आहे, तुम्हीही करा. त्यांच्या सगळ्या स्टेटमेंटला फार सिरियस घेण्याची आवश्यकता टेस्ट आहे. ट्यूब बेबीचा महिलांचा अपमान होतो. हां, टेस्ट ट्यूब बेबीचा अजून महिलांचा अपमान केला. अजून मी काही ते बघितलं नाही. मी दौऱ्यांवरती होती फलटणवरनं. आत्ताच मला मंगळवेढ्याला जायचंय. मी आता पंढरपूरला दर्शनासाठी आले. नक्की काय म्हटले काय नाही मला त्याबद्दल फार आशिष माहिती शेलार यांनी म्हणलंय की शिवतीर्थावर चाफा बोलेना, चाफा त्याला जे काय बोलतायत ते एकटे संजय राऊत बोलतायत. प्रत्यक्षात ठाकरे बंधूंच्या मध्ये जी काय पॉलिटिकल चर्चा व्हायला पाहिजे ती होत हो, हे खरंच आहे ना. ते ज्यांनी ते म्हणजे आतापर्यंत मी जे पाहतीये तर दोघं भाऊ अजून काही बोलत नाहीयेत. ते बोलतील, जेव्हा बोलतील तेव्हा बघू. जागा वाटप पूर्ण दोन ठाकरे करून एकत्र येऊन कितपत फरक मुंबईत पडतो? काही पडत नाही, काही पडत नाही. कसं आहे तुम्हाला सांगते की भाषणांनी पोट भरत नाही, भाषणांनी विकास होत नाही. लोकांना डेव्हलपमेंट हवी असते आणि ती गतिमान सरकार 1 वर्षामध्ये आपण बघितलं की सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने जी प्रगती घेतली आहे, मुंबईमध्ये जी प्रगती झाली आहे, हे मुंबईतला मराठी माणूस असेल किंवा इतरही सगळे मुंबईकर हे सगळे पाहतायत. आणि त्याच्यामुळे कोण येतंय, किती जण एकत्र येतात याच्याने फरक पडत नाही. मला असं वाटतं की लोक विकासाला, लोक डेव्हलपमेंटला मत देतात आणि तो विकास आणि ती डेव्हलपमेंट देवाभाऊंनी करून दाखवलेली आहे. प्रज्ञा सातव पक्षात यायला लागल्या. अजून किती मोठं इन्कमिंग राहील मला काही कल्पना नाहीये. मी पण आत्ताच बातमी ऐकली. त्या माझ्यासोबत सहकारी आहेत विधान परिषदेमध्ये. त्यामुळे तर येत असतील तर आनंदच आहे. स्वागत त्यांचं. खरं काय कारण आहे म्हणजे असे जे राजीव गांधींच्या जवळचे होते सातव, यांची पत्नी सुद्धा येते, त्याचं काय म्हणजे ऑथेंटिक कारण काय? राजीव सातव जे आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. त्यांच्या पत्नी आता आमदार आहेत, आमच्यासोबत विधान परिषदेच्या सहकारी आहेत त्या. आता त्या तिथे येत असतील भारतीय जनता पार्टीमध्ये तर त्यांचंच नाही, एकूणच आपण काँग्रेसचं आपण पाहतोय की कशा पद्धतीने नेते आणि कार्यकर्ते यांचाच त्यांच्या पार्टीवरचा विश्वास उडत चाललाय. मला तर आज आश्चर्य वाटलं. अगदी 2 मिनिटापूर्वीच मी व्हिडिओ केलाय गाडीमध्ये. जेव्हा मी व्हिडिओ बघितला, पृथ्वीराज बाबा हे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, ते प्रगल्भ नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. पण आज त्यांनी भारतीय सैनिकांवरती जो अविश्वास दाखवलाय हे फार चुकीचं आहे. म्हणजे असं वाटतं की पाकिस्तानने त्यांना सुपारी दिली आहे की काय, की अशा पद्धतीची जी वक्तव्य करतात, ज्या भारतीय सैन्यावरती या देशातल्या प्रत्येकाला प्रचंड असा गर्व आणि अभिमान आहे, आणि त्यांच्याच वरती अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे काही बरोबर नाही. आपल्या सगळ्यांचा, या देशातल्या सगळ्या देशवासियांचा भारतीय सैनिकांवर विश्वास आहे, पाकिस्तान धार्जिण्या काँग्रेसवर नाही आहे. त्यामुळे ही जी काही विधानं होत आहेत त्यांच्याकडनं हे फार दुर्दैवी आहे. बघा, राजकारण वेगळं आहे, पण तुम्ही ज्या ठिकाणी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं करतात त्याच्यावर जनता विचार करतेच ना. आपण राज्यात प्रचार करताय, किती नगराध्यक्ष खूप चांगलं वातावरण आहे, अतिशय चांगलं वातावरण आहे. मी तुम्हाला सांगतेय की आता या 20 तारखेला काही नगरपालिका होत आहेत. जशी मी काल फलटणला होते, आज मी मंगळवेढ्याला, नंतर मी अंबरनाथला जाणार आहे. आणि याच्या आधी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी फिरलो आम्ही, अतिशय चांगलं वातावरण आहे. लोकांमध्ये उत्साह आम्हाला पाहायला मिळाला. आणि याचं कारण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की देवाभाऊंच्या नेतृत्वात झालेला विकास आणि डेव्हलपमेंट फक्त भाषण नाही तर कृतीतून करून दाखवणं, सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, हे काम देवाभाऊंनी ज्या नेटाने केलंय, हा सगळा जनतेचा जो रिस्पॉन्स आहे ते त्याचंच फलित आहे असं मी तुम्हाला सांगेन. आणि आज मी तुम्हाला जबाबदारीने सांगते की 21 तारखेला ज्या वेळेला
नगरपालिकांचे नगर परिषदांचे रिझल्ट येतील, भारतीय जनता पार्टी 1 नंबरची पार्टी ही राज्यामध्ये असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येतात. राज्यात कुठेतरी आता वेगळ्या म्हणजे युतीचे संकेत आहेत. नाही, कसं आहे की आमच्याकडनं आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रविदादा आणि त्याचबरोबरीने निवडणुकीचे प्रमुख बावनकुळे साहेब हे दोघं जण त्या प्रक्रियेमध्ये आहेत. त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम काय आहे, झेंडा घेऊन पक्षाचा प्रचार करणे, प्रसार करणे, ते काम आम्ही करतो. तिथे वर काय ठरतंय आम्हाला माहीत नाही. ज्या वेळेला होईल फायनल तेव्हा आमचे नेते आम्हाला सांगतील. प्रज्ञा सातव यांच्यावरनं विचारलं की तुम्ही जेव्हा भाजपमध्ये आलो तेव्हा बरीच टीका झाली होती की तुमच्या निर्णयावर. आज कुठेतरी हे सगळं करताना तेव्हा घेतलेला निर्णय हे योग्य होतं. नाही, असं काही नसतं. मी कसल्या सर्कमस्टन्सेसमध्ये प्रवेश केला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे माझ्यावरती टीका झाली. जे टीका करत होते ते बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीत आले. त्याच्यामुळे जात्यातले सुपात आणि सुपातले जात्यात हे येत असतात. मी तेव्हाही सांगितलं होतं की जेव्हा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव येतात त्यावेळेला आपल्याला दुसऱ्यावर बोलणं फार सोपं असतं, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष त्याच्यातून जातो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की किती वेदना आणि किती त्रास या सगळ्या गोष्टींचा होतो. पण जाऊ देत, माझा तर आता 7 वर्ष झाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि मी खूप समाधानी आहे. मी खूप खुश आहे की डेव्हलपमेंट करणाऱ्या पार्टीसोबत आज त्या ठिकाणी आपण जातोय, ज्याला महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा आहे. मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध करूनच दोन्ही ठाकरे